सरकारचे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे नदी काठांचे काँक्रिटीकरण करणे। महाराष्ट्रातील सर्वच नद्या आता अशा प्रदूषित झालेल्या असताना सरकारी धोरण प्रदूषण याबाबत आता सर्वदूर चर्चा झालेली आहे। नाशिकचे गोदावरी बाबत बोलायचे तर 176/2012 या जनहित याचिकेद्वारे मान्य उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून या निधीच्या सूचनांचे पालन करण्यास या समितीला सांगण्यात आले। मान्य विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष। दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात मान्य विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे या समितीने कुठल्याही प्रकारचे पालन केले नसल्यामुळे गोदावरी नदीचे पुनरुज्जीवन म्हणजे गोदावरी नदीच्या पात्रातील काँक्रिटीकरण काढणे, नदीच्या घाटांवरील काँक्रीट मुक्त घाट करणे आणि असे वृक्ष संपन्न बफर तयार करण्यात, नदीचे प्रदूषण मिटवण्यात, नदीच्या निळ्या पुरुषातील अतिक्रमण काढण्यात ही समिती पूर्णपणे अपयशी ठरली आली आहे। म्हणजे या अपयशास मान्य विभागीय आयुक्तच जबाबदार आहेत। आता गोदावरी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे असेल तर मान्य विभागीय आयुक्तांनी स्पष्ट भूमिका घेऊन या समितीस गोदावरी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आदेश द्यावेत अशी आम्ही मान्य विभागीय आयुक्तांना विनंती करीत आहोत। धन्यवाद।